आपण टायर उचलायचा, पहिला 7-16चा टायर असेल बरोबर, तो पाठीमागे टाकायचा. किती टाकायचं, किती वेळा? 50 वेळा टायर टाकायचा उचलून, माग असं उचलून मागे टाकायचा, माग उचलायचा बरं. दोन्ही साईडनं. बर, लेफ्ट साइड राईट साइड, राईट लेफ्ट. बर बर बर. मग 7-16, बर, 8-25, 9-20, 1020, 1120, 1220 आणि शेवट ट्रॅक्टरचा 1428 अशा प्रकारचे टायर वर सुरुवात केली त्यांनी. बर. 8 दिवसात त्यांनी 1428 वर नेलं. 8 दिवसात? 8 दिवसात. मग ट्रॅक्टरचा टायर 50 वेळा टाकायचं माग? हो. म्हणजे उचलत होती तुमची मुलं? उचलाय सगळ्याला कंपल्सरीच होत ती. मग तुम्हाला असं ती थकायची नाही त्याची? ते अजिबात नाही. आपण ध्येयासाठी आल्यावर थकलोय आणि भागलोय म्हणून चालत नाही ना. भारतीय पैलवान आणि रशियन पैलवान मध्ये फरक काय आहे हो? आपल्यात लाड लय करतो आपण. आळसलय? लाड लय करतो. लाड करतो, त्याचा आदर करतो, त्याचा सत्कार करतो. त्याला हा माझा आवडता शिष्य आहे, आवडता पैलवान आहे, आवडता माझा मुलगा आहे असं म्हणून त्याला लाड करून फिरवत जातो. त्यानं तुझं टायमिंग जातं निघून. टायमिंग गेलं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांचा लाड केला ना मुलांच्या पेक्षा? कसलेच लाड नाही, उलट त्याची जास्त कामच करून घ्यायचं. क्या बात आहे. टायमिंग महत्वाचं आहे हो. तुमच्या आयुष्यातला वेळ गेलेला पुन्हा रिटर्न येत नसतो. त्या वेळेत घडल्याच पाहिजेत गोष्टी. हे पैलवान सांगतो आहे, हे फार मोठी गोष्ट आहे. वेळेला महत्व. वेळेला फार मोठे प्राध्यापक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे मोठे व्याख्याते किंवा जास्त शिकलेले लोक सांगतात. ते एक पैलवान सांगतो, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की वेळेला फार महत्व आहे. वेळेला. जय हिंद, जय भारत. आज अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे. 1986 साली कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये सराव केलेला आहे आणि हिंद केसरी बिराजदार मामा असू देत, जिजो निग्रो यांच्यावर कुस्ती खेळलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी विष्णू जोशी यांच्याबरोबर सुद्धा कुस्ती खेळलेली आहे. आणि आपली 2 मुलं कुस्तीमध्ये हायर पोझिशनला पोहोचवण्याचं महान कार्य केलेलं पैलवान आहे. हायर पोझिशन म्हणजे काय, तर एक मुलगा DYSP आहे आणि एक मुलगा ऑल इंडिया चॅम्पियन आहे आणि जो DYSP आहे तो पण ऑल इंडिया चॅम्पियन आहे. अशी आपली मुलं घडवणारा आणि पुण्याच्या फुटपाथवर 1 महिना राहिलेला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे बॅक थ्रो शिकवण्यासाठी असा पैलवान आहे. गाव आहे पंढरपूर. त्या पैलवानाचं नाव आहे शेखर भाऊ भोसले. स्वतःची तालीम पण आहे, जो विठ्ठल आखाडा म्हणून पंढरपूरमध्ये आहे, जो विठ्ठलाच्या नावानं प्रसिद्ध आखाडा असणाऱ्या त्या आखाड्यामध्ये प्रशिक्षण देत आहेत आणि मुलं घडवत आहेत. तर अशा एका पैलवानाजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास आपण आता जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं बालपण सांगा. तुमचे वडील पैलवान होते का? माझे वडील पैलवान नव्हते, पण पैलवानावर प्रेम करणारे होते. बर बर. पंढरपूरचा हनुमान जयंतीचा 3 दिवसाचा कुस्ती महोत्सव भरायचा. बर. तर त्यात कोल्हापूरच्या, विशेषतः कोल्हापूर आणि पंजाबहून येणाऱ्या पैलवानांचा आदरातिथ्य करायचं काम माझ्या वडिलांकडे असायचं. बर बर. मग त्या पैलवानांचं भरदार शरीरयष्टी, त्यांचा देखणेपणा, त्यांचं व्यक्तिमत्व यांच्यावर प्रभावित होऊन आम्ही लहानपणापासूनच पैलवान घडावं, पैलवान घडले पाहिजेत ह्या भूमिकेशी समोर झालो आणि त्याच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तालीम करत गेलो. बरोबर. व्यायाम करत गेलो आणि त्यातून हे पैलवान मित्र तयार झाले आणि त्या मित्रातून मग वडील म्हणले तू कोल्हापूरला जा, कोल्हापूरला पैलवान हो म्हणून वडिलांनी पाठवलं. पण परिस्थिती बेताची असल्यामुळं कोल्हापूरला फार दिवस काय राहता आलं नाही. बर. आता तुम्हाला हा प्रश्न पहिला एक विचारतो. आता ही विठ्ठलाची नगरी आहे पंढरी म्हणजे. हो. इथं माळकरी आहे. तुम्ही माळकरी आहात का? माळकरी नाही. पंढरपुरात राहून तुम्ही प्रेम करणार आहे, पण मटण खायला लागायचं पैलवानाला. पैलवानाला सांभाळावं लागायचं पैलवानाला. बरोबर आहे. हा एक झाला भाग. मग तुम्ही कोल्हापूरला गंगावेशला जाण्याचा कसा काय योग आला? की पंजाबच्या मुलांचं आणि कोल्हापूरने येणाऱ्या मुलांचं व्यक्तिमत्व बघितल्यावर तर हा आमचा भाग दुष्काळी. बरोबर. आणि दुष्काळात इथं हातातोंडाची गाठ पडायची पंचायतीतल्या समाज व्यवस्थेची होती. बर. त्या काळचे राजकर्ते हाताला काम द्या, पोटाला धान्य द्या ह्या भूमिकेत मोर्चा काढत होते. बर. आणि त्यात कोल्हापूर सारखं व्यक्तिमत्व, पंजाब सारख्या मुलांचे व्यक्तिमत्व बघितल्यावर आपण सुद्धा असं काहीतरी घडावं ही वडिलांची, आजोबांची इच्छा असायची, चुलत्यांची इच्छा असायची. मग त्यातून ही प्रेरणा मिळत गेली आणि भजन पूजन कीर्तन करण्यापेक्षा आपलं व्यक्तिमत्वाचा विकास घडावा ह्या भूमिकेतून कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली. मग तुझं शिक्षण किती आहे? माझं 10वी शिक्षण आहे. 10वी. बोलता एकदम
म्हणजे परिपक्व प्राध्यापकासारखं बोलताय म्हणून म्हणलं मी तुम्हाला शिक्षण घेते. बरं, त्यानंतर मला आता तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळी तुम्ही गंगावेशला जे गेला त्यावेळी तुमची वस्ताद कोण कोण होते त्यावेळी? सर त्या टायमाला वस्ताद दीनानाथ सिंह असेल किंवा असे अनेक मोठे पैलवान होते, पण आम्ही सगळे लहान मुलं होतो त्या काळात. बरोबर. आणि मग हरिश्चंद्र मामाची लढत किंवा नारायण पाटलाची लढत, ह्या मोठ्या लढतीची सुरुवात झाल्यानंतर आम्हाला आपलं छोट्या सगळ्या पैलवानांना छुडीछूप बसावं लागायचं. बरोबर. मग त्यात नेमकं तात्या कुणाला म्हणतात आणि दादा कुणाला म्हणतात हे आम्हाला त्या लहानपणी त्या एवढ्या गोष्टी समजायच्या नाहीत. बरोबर. पण मोठ्या पैलवानाचा आदर ठेवणं ही पहिलं कर्तव्य आणि प्रथम आदर तिथे शिकवला जायचा. बरोबर. म्हणजे बिराजदार मामा असून सगळ्यांचा आदर ठेवणे आणि त्यांनी वस्तादांनी मोठ्या पैलवानांनी सांगितलेली कामं करायची आणि आपली पुढची दिनचर्या त्या पद्धतीने त्यांच्या बरोबरीनं आचरणात आणायचं हे प्राथमिक ध्येय होतं. ओळखी कुणाच्या आणि कुणाच्या ओळखी करत तुला काय राजकारण करायचं का ही त्यांचा टोला असायचा. बरोबर. मग तुम्ही गंगावेश मध्ये असताना तुम्ही म्हणजे त्याची फरशी पुसणे सुद्धा हे सुद्धा काम आणि आनंदानं करायचं, उड्या मारून करायचं. जर त्यांनी सांगितलं तर बिराजदार करावंच लागायचं, सगळ्यांना करावंच लागायचं. प्रत्येकाची पाळी असायची. त्या पद्धतीने स्वच्छता हा महत्वाचा कानमंत्र होता तिथला. बरोबर. आणि स्वच्छतेला प्राथमिक कर्तव्य दिलं जायचं. तुम्हाला जी ऊर्जा मिळाली ती ऍक्च्युली कुणाकडे बघून ऊर्जा मिळाली की कुस्तीमध्ये मला मोठा पैलवान व्हायचा आहे, ही ऊर्जा जी मिळाली कुणाकडे बघून मिळाली तुम्हाला? कुठल्या पैलवानाकडे? हनुमंताचं एक ब्रीद वाक्य आहे, समर्थच्या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे. जी समर्थाचा सेवक आहे, जी हनुमंताचा सेवक आहे, त्याला वाकड्या नजरेने बघणारा असा ह्या जगात कोण नाही. बरोबर. आणि ही मारेगा जोर तो बनेगा मोर ही ब्रीद वाक्य तालमी जागोजागी लिहिलेली असायची. बर बर. मग ती बी आमचं प्रेरणास्थान असायचं. बरोबर. आणि पैलवानांच्याच प्रेरणास्थान कोण होतं सर तुमचं? पैलवानाचं प्रेरणास्थान हरिश्चंद्र मामा. त्यांना तुम्ही बघा, शांतता प्रिय पैलवान, अबोल, न बोलता 100 कामं करून घेणारा पैलवान हरिश्चंद्र बिराजदार. नुसत्या हसत बोलण्यात आणि समजून सांगण्यात पैलवानाला आपलंसं करून काय करायची मामाकडनं शिकावं. खरंच मी भरपूर मुलाखती ऐकल्या, पण हरिश्चंद्र बिराजदार मामा एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या एकही डाग नाही. म्हणजे मी आता बघतोय ना, प्रत्येक व्यक्तीजवळ गेलं ना हरिश्चंद्र बिराजदार म्हटलं की ते ऑटोमॅटिक तो पैलवान, म्हणजे ताकदीने सांगतो की ती व्यक्ती एकदम परफेक्ट होती, म्हणजे चांगली माणूस होती ती. एक सामाजिक समतोल, समाजाचं भान आणि समृद्धीचं पाईक आणि ध्येयाची दृष्टी असणारा पैलवान हरिश्चंद्र मामासारखं शांततेतलं वादळ होतं ती. खरं. हो. तुम्ही त्यांची कुस्त्या बघितल्या का? खेळते कोणाबरोबर भेटली तुम्ही खास बागला वगैरे कुस्ती? मला मामाची कुस्ती हरिश्चंद्र मामाच समोर दिसणार, बाकी पैलवानाची नाव मला सांगता येणार नाही. फक्त आपल्या तालमीतला हरिश्चंद्र मामा जिंकला पाहिजे, हरिश्चंद्र मामा विजयी झाला पाहिजे, एवढंच मला त्या काळात कळायचं. एवढं बारकं होता तुमचं वय किती होतं त्यावेळी? त्या टायमाला असेल 18-19 वय असेल. मग त्यावेळी तुम्ही तिथं होता? हो. आणि म्हणजे तुम्हाला त्यांचा विरोधक पैलवान कोण माहित नाही? नाही. अरे बापरे. मग त्याचबरोबर तुमच्या बरोबर आणि कोण कोण होते गंगावेश तालमीमध्ये पैलवान? तुकाराम लोहार माझा खास मित्र होता, तुमच्या फुलेवाडीचा. बर. ते म्हणजे तो काय करायचा? म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही एकत्र जेवण वगैरे करणे? हो, सगळं तो तिथं फुलेवाडी कुठं तर जवळच्या बाजूला पलीकडल्या बाजूला. होय, नदीच्या पलीकडे. बरोबर. पण तिथून तो भावासारखा येणार धावून कायम. काय मी आबोला होतो, मला जास्त तिथलं वातावरणातलं ऍडजस्टमेंट व्हायचं नाही. मग जी मोठे पैलवान आहेत त्यांच्या बाकीच्या सगळ्या कामं, त्यांचं सांगितलेलं आयोजन नियोजन करण्याचा दिवस आहे, आपला व्यायाम, आपली कुस्ती आपले. पण तुकाराम लोहार येऊन मला वेळोवेळी मार्गदर्शन करून, वेळोवेळी सुखदेव शिंदे म्हणून एक वाईचा एक पैलवान होता, जोशी विहिरीचा सुखदेव शिंदे, तो तिथं कायम माझ्या बरोबर होता. बरोबर. आणि आबोला असल्यामुळे जास्त कोणाचा संपर्क येत नव्हता. पण ही नावं स्मरणात राहिली. ही पुढे मोठे पैलवान झाले, जिजो निगुरा असेल, विष्णू जोशीलकर असेल, ही पैलवान पुढे मोठे झाले म्हणून ही कायम स्मरणात राहील. तुम्ही त्यांना कधी खेळत्याला बघितलं का आखाड्यामध्ये? जिजो निगुराला, विष्णू जोशीलकरांना? हुकमी एके दोघं बी हुकमी. जिजो निगुरो पण आणि आग्नेय निगुरो पण चांगला खेळायचं का? एक नंबर. तुम्ही बघितलं होतं?
आणि तुम्ही अफसर शेख आणि अग्निल नेहरू यांची कुस्ती बघितली? पंढरपूरला झाली. काय झालं होती कुस्ती, कशी झाली? अग्निल नेहरू मारलं. आणि मग तुमची ज्यावेळी जिजू नेहरू कुस्ती तुमची झाली ना, आमच्या योग आला, काय झालं? तिथल्या मैदानाला लोक ही कोल्हापूरच्या मुलांना इथं कोण धरत नव्हतं. हा बरोबर. मग मला म्हणले अरे ही गंगा वेसला तू होता ना, धर की ते अग्निल नेहरू आमच्या इथले व्यापारी पंच मंडळ म्हणजे जिजू नेहरू संघ. बरं, हा धरतो म्हणलं. मग काय झालं त्या कुस्ती? मारलं. ती काय प्रश्न नाही ना. तुम्हाला मारलं? हो, मोठा पैलवान तू जिजू नेहरू. बरोबर. डाव इतके परफेक्ट होते की समोरच्याला दिशा एक देणार आणि दुसऱ्या क्षणाला चितपटच करणार. एवढा जिजू नेहरू परफेक्ट होता. परफेक्ट. बरोबर. मग विष्णू जोशीकरांच्या बरोबर कशी काय कुस्ती झाली तुमची? कुठे झाली? पंढरपूरच्या मैदानावर. ती पण इथं? हो. मुळात कोल्हापूरच्या मुलांना इथे इतकं भीत होती की हे गाव लेवलची पैलवान कोल्हापूरच्या मुलासंग नकोच म्हणायची. अरे आपल्या भागात आपल्याला पाडलं म्हणजे आपली प्रतिष्ठा जाईल, तिथल्या प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. नको कोल्हापूरच्या मुलासंग नकोच म्हणायची. बरोबर. मग तुम्ही जोशीकरांच्या बरोबर पण काय झालं तुमचं? पाडलं. जोशीकर पाडलं तुम्हाला. बरोबर. मग तुम्ही त्या दोन पैलवानांना तुम्हाला पाडलं, त्यातून तुम्ही आदर्श काय घेतला? खेळ आहे नाही आदर्श. ह्या मैदानात पाडलं तर आपण पुढच्या मैदानात त्याला पाडण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला ह्यांच्याबद्दल एक गर्व आहे, अभिमान आहे. एवढं सांगतो, एक पोरगा DYSP केलेला आहे या माणसानं. त्याचबरोबर मुलगी सुद्धा त्याची एक अधिकारी आहे, पाटबंधाऱ्यामध्ये अधिकारी आहे, आणि दुसरा मुलगा नॅशनल आहे, आणि तो सुद्धा अधिकारी. त्याला म्हणजे इच्छा आहे, पण तो बनण्याच्या तयारीत, म्हणजे तो स्वतः इच्छुक नाही, तो पैलवानकीकडे वळलेला आहे. पण तो चांगला नामांकित पैलवान आहे आणि गंगावीस तालमीमध्ये सराव करतो. मग आता ही एवढा हा तुमचा प्रवास झाला. मग आता तुम्ही तुमच्या मुलांच्या आता तुम्ही ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाला नाही, बरोबर? बरोबर. तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन काही झाला नाही, तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला नाही. महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या बरोबर खेळण्याचा योग आला तुम्हाला. पण तुम्ही स्वतः हे अचीव न केल्यामुळे, हे मिळालं नसल्यामुळं तुम्ही खाली डिप्रेशन मध्ये गेला नाही? तुम्हाला त्रास झाला नाही या गोष्टीचा? मला डिप्रेशन जाणवलं नाही, पण मला एक उमेद झाली, निर्माण झाली की आपण एकलव्यासारखं आपण एकलव्य व्हायचं आणि मुलं घडवायची. आपल्याला घडता आलं नाही, पण आपण एकलव्यासारखं 5 पांडव जसे द्रोणाचार्यांनी घडवले, तशी आपण लोकांच्या मुलांवर प्रेशर करण्यापेक्षा आपल्या मुलात ही घडवूया. बरोबर. ही मी मुलं घडवली. तुमचं पहिल्यापासून स्वप्न होतं का माझा मुलगा ऑल इंडिया चॅम्पियन बनला पाहिजे? हो हो हो. मला करता आलं नाही काही गोष्टी परिस्थितीनुरूप, पण मी ते माझं स्वप्न मुलात उतरवून मुलांकडनं ते करून घेतलं आणि घडवून दाखवलं. बरं. मग तुम्ही मुलांना जे प्रशिक्षण द्यायचं तुम्ही स्वतः द्यायचं? दोन्ही माझ्या मुलांना मी स्वतः वस्ताद होतो मुलांचा. मी तुम्हाला हे का सांगतोय, भारत सरकारकडून सुद्धा जर ऑल इंडिया चॅम्पियन मुलं जर घडवली एखाद्या प्रशिक्षकानं, तर भारत सरकारकडनं सुद्धा द्रोणाचार्य पुरस्कार मिळतो. तुम्हाला माहित पाहिजे, ऑलिम्पिकला वगैरे एखादा 2 विद्यार्थी घालवला तुमचा, तर तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार पण मिळतो. पण तुम्ही तुमच्या मुलांच्या मध्ये तुम्ही एवढं हे केलं, पण तुम्ही कधी अप्लाय केला का पुरस्कारासाठी वगैरे? नाही केला. करायचंच नाही. तुमचं सामाजिक प्रेम आहे ना, ही फार मोठा पुरस्कार आहे. ही पुरस्कार काय नाही, फार मोठा. ही तुमच्या आवडीचा डाव कोणता होता तुमचा? ढाकटांग. बरोबर. मग तुम्ही ढाकटांगच मारायचे कोल्हापूरवाले? बरोबर. मग तुमच्या मुलामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा त्या खेळामध्ये तेच परफेक्ट करायचं का तुम्ही दुसरं काय शिकवायचा प्रयत्न केला मुलांना? वेळानुरूप जेव्हा नॅशनलच्या कुस्त्या, इंटरनॅशनल कुस्त्या बघायला लागलो, त्या टायमाला नुसत्या ढाकटांगवर थांबून चालत नाही म्हटलं. बरोबर. मग त्यामुळं मुलांकडनं मी रशियन कुस्तीचं बॅच ओपन करून घ्यायचा. बरोबर. मग रशियन कुस्तीमध्ये तुमचं बॅक थ्रो किंवा खेमी पकड, आता त्यांच्या रशियन भाषेत ते वेगळे जास्त. बरोबर. तुर्कस्तानचा व्यायामाचा प्रकार. बरोबर. हे सगळे आपल्यापेक्षा थोडे वेगळे वाटायला लागले. बरोबर. मग ह्या वेगळ्या विचारासाठी मी जरा रवी बोत्रे असेल पुण्याचा, किंवा तुमचं दिनेश गुंड सर असतील पुण्याची, बरोबर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणले आता काळानुरूप आपण बदलायला पाहिजे. बरोबर. मग काळानुरूप बदलायला पाहिजे तर आपण नेहमी ऍडव्हान्स मध्ये गेलं पाहिजे. सतत कशी असते स्टेप म्हणला, पैलवान प्राथमिक घडवायचा असेल तर 1ली ते 4थी आपण गाव शाळेत घालतो. बरोबर. माध्यमिकला 5वी ते 10वी घालतो. बरोबर. तिथून 10वी ते उच्च माध्यमिकला वेगळ्या शाळेत घालतो. बरोबर. तर ह्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे.
आपण प्राथमिकचे जर धडे त्याला 12वीत गेला तरी ते शिकवलं तर त्याचा उपयोग होणार नाही. बिलकुल बरोबर आहे. मग आपण थोडं ऍडव्हान्स मध्ये गेलं पाहिजे. मग ऍडव्हान्स मध्ये गेल्यावर मग रशियन खेळाचे धडे घ्यावं म्हणलं. मुलांना सांगितले रशियन गेमचेच आपण जास्त गेम बघायचे आणि त्या पद्धतीनं मग ते म्हणले आपल्याला ती बॅक थ्रोला ती बाहुल्या आणावं लागतील, ही आणावं लागतील. मी म्हणलं आपण बाहुल्या आणू, सगळं आणू, सगळ्या गोष्टी करू, पण आधी टेक्निक तर शिकूया. मग टेक्निक शिकण्यासाठी पुण्याला घोरपडी बॉईजला गेलो, म्हणजे मिलिटरीच्या बॉईजला. बरं. मग तिथं रामचंद्र पवार म्हणून बेळगावचे शिक्षक होते, प्रशिक्षक. मग ते म्हणले आमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला इथे आम्ही यायला परवानगी देतो, पण नियमाच्या पलीकडचं आम्हाला काहीच इथं जमणार नाही. बरोबर. तर तुम्हाला आम्ही अलाउड करतो. मग त्या पद्धतीनं महिनाभर मी तिथं थांबलो आळंदीला, घोरपडीला. कशा पद्धतीने राहिला, कुठं राहिला तिथं आळंदीला जाणाऱ्या रोडवर घोरपडीच्या गेटवर आम्ही बोलेरो गाडी घेऊन तिथं महिनाभर फुटपाथला राहिलो. स्वयंपाक मुलं करत 10-12 मुलं घेऊन फुटपाथला राहिलो. पण कुठल्याही धर्मशाळेत, कुठल्याही व्यायामशाळेत कुठेही गेलो नाही. आपण तिथं गेलं तर आपला डायग्राम किंवा आपलं परफेक्ट जे ऑपरेशन लावले आपण ते विसरून जायला आपल्यातनं. म्हणून म्हणलं तिथं फुटपाथवर राहिला म्हणलं तुमचं भिकारी फुटपाथवर तशा पद्धतीने. हो चालेल म्हणलं, ते परवडेल म्हणलं. पण पोरांना शिकवल्याशिवाय जायचं. पण मुलांना तिथं आपल्याला जर एवढ्या आज एवढं जर पैसे देऊन शिकवायचं म्हणलं तर 1 लाख रुपये फी घेतली असती त्यांनी. 100% बरोबर. मग जर आपल्याला ती मोफत, आणि रामचंद्र पवार हा मराठा तिथला बेळगावचा असल्यामुळं त्याला आपल्याबद्दल प्रेम. बाकीचे सगळे मेजर होते ते सगळे पंजाब कडले होते, बरोबर, युपी कडले. त्यामुळे रामचंद्र पवारनं अलाउड केला की तुम्ही येत जा, तुम्हाला मी गायडन्स करतो. बरोबर. मग त्यांना पोरांना ज्यावेळी तुम्ही शिकवायला गेला चालू केलं बरोबर, हो, 1 महिन्यात एकदा सुद्धा ब्रेक घेतला नाही, 1 दिवस सुद्धा ब्रेक. पोरांना टायमावर घेऊन जायचं. बरोबर. तिथे कशा पद्धतीने शिकाय पोरांना सुरुवात केली सा तुम्ही, काय शिकवलं सा? त्यांचा हॉल आहे मोठा, त्यात साधारण 4 मॅट बसतात. बरोबर. 4 मॅटला आणि 4 बाजूला दोरखंड आहेत. बरोबर. त्या घोरपडीच्या हॉलमध्ये, ट्रेनिंग हॉलमध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी येतात. बरोबर. आणि त्या अधिकाऱ्यांच्या गायडन्स प्रमाणे कवायत घेतली जाते, दोरखंड चढायला लावली जातात, बॅक थ्रोचे प्रॅक्टिस करायला प्रत्येक डावाचे वेगवेगळे प्रॅक्टिस करून घेतात आणि ती एकदम परफेक्ट करत राहत असतात. तिथं माफी नाही, थकलोय बागलोय आज मी अजिबात नाही. तिथं कुठलेही तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आणलं तरी ते ऐकून घेत नाही. क्या बात आहे. तुम्हाला दिलेला प्रोग्राम त्या पद्धतीने ते राबवूनच घेतात. मग तुम्ही तिथे बसत होता जाऊन तिथं? हो. आणि पोरांच्याने करून घेत होता? मी करून घ्यायचं, रामचंद्र पवार करून घ्यायचे. आणि ते मारायची पण त्यावेळी? मारत नव्हते. गोड बोलून मुलांना प्रोत्साहित करायची. म्हणजे मारायची पद्धत थोडी कमी झाली होती त्या पिरियड, कमी झाली. बरोबर. मग तुम्ही टायरीचं काय म्हटलं, तुम्ही टायरी कशा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं सरावाला सुरुवात कशी करायची. एकदमच कोणालाही बेचे पाडे आणि 30 पाडे येत नसतात. सुरुवात 1-2 पासून करायची. बरोबर. मग त्यातनं आपण टायर उचलायचा. पहिला 7-16चा टायर असेल, बरोबर, तो पाठीमागे टाकायचा. किती टाकायचं, किती वेळा? 50 वेळा टायर टाकायचा उचलून. माग असं उचलून मागे टाकायचा, माग उचलायचा दोन्ही साईडनं. बर. लेफ्ट साइड, राईट साइड, राईट लेफ्ट. बर. मग 7-16, बर, 8-25, 9-20, 1020, 1120, 1220 आणि शेवट ट्रॅक्टरचा 1428 अशा प्रकारचे टायरवर सुरुवात केली त्यांनी. बर. 8 दिवसात त्यांनी 1428 वर नेलं. 8 दिवसात? 8 दिवसात. मग ट्रॅक्टरचा टायर 50 वेळा टाकायची माग? हो. म्हणजे उचलत होती तुमची मुलं? उचलायची सगळ्याला कंपल्सरीच होत ती. मग तुम्हाला असं ती थकायची नाही त्याची? ते अजिबात नाही. आपण ध्येयासाठी आल्यावर थकलोय आणि भागलोय म्हणून चालत नाही ना. ट्रॅक्टरचा टायर माग 50 वेळा टाकायचं का मुलानं? वय किती होतं मुलाचं? मुलाचं वय त्या टायमाला 10वी पास झाला होता. म्हणजे 18 वर्ष वय असेल. हा, 17-18 वर्ष वयाचा मुलगा 50 वेळा ट्रॅक्टरचा टायर मागे टाकतोय. आज आपण किती व्यायाम करतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे. हे एका मुलाचा बाप सांगतोय. मुलगा DYSP बनवलेला आहे, एक मुलगा नॅशनल पैलवान आहे. हे असं साधं सोपं नाही आहे. ही साधी पैलवानकी नाही की आलो डंबेल्स मारले, थोडं प्रोटीन खाल्लं, हे वाढवलं, काय म्हणतो दंड वाढवलं आणि तर पैलवान होत नाही. पैलवान व्हायला घाम हा गाळावा लागतो, गुरुचा आदर हा करावाच लागतो. हे फार मोठं उदाहरण आज आपल्या समोर भोसले साहेब द्यायला लागले.
वेट कमी झालं पाहिजे, वजन कमी झालं पाहिजे, अंगात तुमच्या करंट आला पाहिजे. बर बर. रशियन टेक्निक आणि इराणी टेक्निक तेच आहे, करंट आला पाहिजे तुमच्यात. भारतीय पैलवान आणि रशियन पैलवानमध्ये फरक काय आहे? आपल्यात लाड लय करतो आपण, आळसलय, लाड लय करतो, लाड करतो, त्याचा आदर करतो, त्याचा सत्कार करतो, त्याला हा माझा आवडता शिष्य आहे, आवडता पैलवान आहे, आवडता माझा मुलगा आहे असं म्हणून त्याला लाड करून फिरवत जातो. त्यानं तुझं टायमिंग जातं निघून, टायमिंग गेलं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांचा लाड केला ना मुलांच्या पेक्षा? कसलेच लाड नाही, उलट त्याची जास्त कामच करून घ्यायचं. क्या बात आहे. टायमिंग महत्वाचं आहे. हो, तुमच्या आयुष्यातला वेळ गेलेला पुन्हा रिटर्न येत नसतो, त्या वेळेत घडल्याच पाहिजेत गोष्टी. हे पैलवान सांगतो आहे, हे फार मोठी गोष्ट आहे. वेळेला महत्व, फार मोठे प्राध्यापक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे मोठे मोठे व्याख्याते किंवा जास्त शिकलेले लोक सांगतात. ते एक पैलवान सांगतो, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की वेळेला फार महत्व आहे. तुम्ही ज्यावेळी त्यांचा सराव करून घेतला, 1 महिना तुम्ही तिथे सराव करून घेतला, हो, त्यानंतर परत आला तुम्ही, पुन्हा आलो, पुन्हा तीच प्रॅक्टिस चालू झाली, सतत 2 वर्ष प्रॅक्टिस चालू झाली. अशी तयारी झाली ना की माझी मुलं मैदानात गेल्यानंतर एक खेमी पकडवर तर चितपट करायचे, नाही ते बॅक थ्रोवर चितपट करायची. आज माझं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पैलवानांना माझं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. जो कोणी बॅक थ्रोवर कुस्ती करल त्याला शेखर भोसले यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस असतं प्रत्येक मैदानाला. बॅक थ्रो मारल त्याला, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एकदम हे परफेक्ट डाव करून घेतला. मग आज तुमचा मुलगा डीवायएसपी झाला, ऑल इंडियाला पहिल्यांदा गेला, तो आधी ऑल इंडिया झाला. बर. तिथून आल्यानंतर आता पुढचं स्टेप काय म्हणलं तर मला नॅशनलची स्पर्धा खेळ आणि इंटरनॅशनलला तू जा, इंटरनॅशनल मधनं तुला की मला इंटरनॅशनल करून तर काय म्हणलं अधिकारी होत नाही. मग अधिकारी व्हायचं मला UPSC MPSC ह्या स्पर्धा द्यावं लागते. बरोबर. मी म्हणलं तुझी तयारी आहे का? ते मला माझी तयारी आहे, माझं टार्गेट पक्का आहे म्हणलं. मी म्हणलं चालतंय, मला काय अडचण नाही म्हणलं. बरोबर. एक पणूदादा आहे पैलवान, ती करल, तू इकडे MPSC कडे ट्राय कर. आणि त्यानं पहिल्या ट्राय मध्ये तो सिलेक्शन झाला त्याचं, डीवायएसपी म्हणून MPSC कडून सिलेक्शन झालं त्याचं. म्हणजे पोरग हुशार पण होतं. हो, म्हणजे पैलवान होता, म्हणजे पैलवानाचा गुडघ्यात मेंदू नाही हे सिद्ध करून दाखवलं. आणि आता त्याची हिंगोलीला कुस्ती झाली, जळगावला कुस्त्या झाल्या राज्य लेवलच्या. पण कितीही मोठा पैलवान आला तर त्याला बुद्धीनं आणि अटॅकला उत्तर देऊन त्यांना डाव करून त्या कुस्त्या चितपटच केल्या. एवढं हे परफेक्ट एवढा परफेक्ट तुमच्या तालीम चालू केली, बरोबर. दुसरा पैलवान मुलगा पण तुम्ही नॅशनल करून घेतला. किती वर्षानंतर त्याचं नॅशनल झालं? त्याचं अगोदर 16 झालं त्याचं, म्हणजे दुसऱ्या 12 झालं त्याचं. पणूदादाचं थोरल्याचं 12 झालं. बर. आणि हा धाकटा आहे, DYSP झालेला हा धाकटा आहे. बर, तो DYSP झाला आणि थोरला तो कुस्ती खेळत राहिला. बरोबर. मग तो 12ला झाला आणि हे 16ला झाला. आणि त्यानंतर लगेच MPSC दिली आणि त्यामध्ये DYSP झाला. मग आता तुम्ही तालीम स्वतः गावाची तुमची तालीम केल्या, काय नाव तालीमीचं आपल्या? विठ्ठल आखाडा. आणि त्यात किती मुलं असतात आता सध्या? 50 मुलं असतील. मग तिथे त्या मुलांना काय प्रशिक्षण, म्हणजे आता चालूच आहे ते? आता जे पणूदादा म्हणजे थोरला मुलगा ती प्रशिक्षण घेतो तिथं. आमचे आमदार भारत भालके यांना विनंती केली की मुलांसाठी तालीम असावी. मग ती म्हणली बांधा भाऊ, म्हणली काय असेल ती मी आमदार निधीतून सगळं करून देतो. मग दिलं त्यांनी करून दिलं सगळं, भारत भालकेंनी सगळं करून दिलं. ती म्हणजे आमदार निधीतून सगळं तालीम बांधली. मग आता तुम्ही कधी जाता तालमीत बघायला बसायला? मी जातो, मला वेळ मिळेल ना. माझ्या आता मी शेतीकडे लक्ष जास्त देतोय. शेतीकडे लक्ष देतो. पणूदादा तिथं असतो, थोरला मुलगा तिथं असल्यामुळं आता ती पणूदादाच्या मार्गदर्शनाखाली भगीरथ बालके नेता, ती पण येतात, पणूदादा असतो. म्हणजे अशी सगळी बघत असतात. बरोबर. मग आता तुम्ही येणाऱ्या काळात, आता तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाला नाही, आता मुलांना तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन केलं सा, तुमची किती मुलं अशी ऑल इंडिया चॅम्पियन वगैरे झाली, महाराष्ट्र चॅम्पियन झालीत? विद्यार्थी काय तालमीतले काय, पालकांना त्याचं हे लागतं, ध्येयदृष्टी पालकांमध्ये लागते. गुरुनं किती जरी सांगितलं तरी पालकांची उमेद पाहिजे त्या पद्धतीने माझा मुलगा नॅशनलला खेळला पाहिजे. बरोबर. पालकांना जर माझ्या मुलाला त्रास लई देऊ नका म्हणलं तर संपला विषय तिथं. असे पालक सुद्धा तुमच्याकडे येतात का? माझ्या मुलाला येतात. माझ्या मुलाला त्रास देऊ नका म्हणूनच येतात. ही फार मोठी गोष्ट आहे. त्रास पाहिजे. कष्ट घेतलं पाहिजे. कष्टाशिवाय काही नाही.
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आलोय, किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याहून. मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आम्ही पन्हाळ्यावर बसतो, राजाने कसं स्वराज्य निर्माण केलं, म्हणजे सरदाराचा मुलगा होता म्हणून बसून एसी रूम मध्ये बसलेत का? वडील सरदार असताना सुद्धा स्वतःचं साम्राज्य उभा केलं आणि लढाया केल्या, तेव्हाच ते माणूस मोठा झाला. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या मुलाला मोठं करायचं असेल तर त्याला पहिलं राबलं पाहिजे, त्यानं कष्ट केलं पाहिजे. हे फार मोठे शिक्षण यांच्या मुलाखतीतून म्हणजे साक्षात विठ्ठलाच्या पंढरीमधून आम्हाला ऐकायला भेटतात. भारताला ऑलिम्पिकला पदक हे 1952 साली खाशाबाने आणलं. हो, त्यानंतर भारताला ऑलिम्पिकला पदक नाही आहे, म्हणजे महाराष्ट्राला खास करून शोकांतिक आहे आपली. आम्ही का नाही, ह्याचं कारण काय? ह्याचं कारण पण हेच आहे का आपण लाड कमी केले पाहिजे. सगळ्यात पहिले की आपण पैलवान झाला की त्याला निवडणुकीला उभा करतो, बरोबर, किंवा राजकारणात आणतो, किंवा काय अन्य गोष्टीकडे त्याला वळवतो. हे बरोबर नाही. तुमच्या पुढं एकलव्यासारखी ध्येय पाहिजे मूळचं. ऑलिम्पिकला जाणे, ऑलिम्पिकला जायचंच. आणि आपण खेलो इंडिया किंवा शालेय क्रीडा स्पर्धा, क्रीडा महोत्सव, एवढं मोठं शासन खर्च करतं, भयानक खर्च करतं शासन, पण आपण त्याचे लाभार्थी होऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे आपली. मग हे माहीत नसल्यामुळं का इच्छुक नसल्यामुळं काय भानगडे म्हणायचं? मुळात पालकांनाच तो उत्साह नाही. पालकांनी आपली मुलं नॅशनल हरियाणा राज्यात जसं पालकांना दृष्टी आहे तशी आपली दृष्टी नाही. आपली दृष्टी आहे फक्त ग्रामपंचायतीचा सदस्य झाला, सरपंच झाला की माझं कुळाचं घोडं गंगेत नालं. ही नको आहे. राजकारणापासून अलिप्त पाय पाहिजे पैलवानची. फार मोठी गोष्ट सांगतायत, कारण 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिकला खाशाबाने पदक आणलं, त्यानंतर पदक नाही. याचं कारण हे आहे की फक्त मुलांचा लाड, आणि आपण आपल्या खेळाडूकडून अपेक्षा मोठ्या करत नाही. म्हणजे महाराज चॅम्पियन झाला तर माझं झालं सगळं असं म्हणतोय, किंवा महाराज केसरी झाला तर माझं सगळं झालं असं म्हणतोय, पण परदेशाचं स्वप्न बघत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे, ही ह्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटते. तुम्हाला एक सांगा साहेब, की आता ऑलिम्पिक पर्यंत जायचं असेल महाराष्ट्राच्या एखाद्या पैलवानानं तर कशा पद्धतीने काय करावं, प्रॅक्टिस कसं करावं, सराव कसा करावा, आणि गुरुनी कसा त्याचा सराव घ्यावा, या दोन गोष्टी सांगा जरा. घोरपडीला प्रशिक्षण केंद्र एवढं चांगलं आहे आपल्याकडे, बरोबर, पुण्यात. रामचंद्र पवार पाटील असा गुरु आणि असे जर शिक्षक असेल तर त्या ह्याला नरसिंह यादव पशी एक वस्ताद आहे युपीचा, कांदवलीला साई केंद्रात. अशा वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण मुलं घडवली तर नेमकीच ऑलिम्पिक काय फार मोठा विषय नाही. आपली त्याच्यापेक्षा मोठी ताकद आहे. दिल्लीत आज स्पर्धेला गेलो ना, दिल्लीवाले महाराष्ट्राच्या पैलवानला भीतात. क्या बात आहे. पण आपली तिथं राजकारणातली पोळी शिजत नाही. त्यामुळं आपल्या मुलांचे नंबर जरी आले तर तिथले सगळं सूत्र त्यांच्या हातात असतं. त्यामुळे आपल्या मुलांचे नंबर 2 नंबरला टाकले जाते. 1 नंबर येऊन सुद्धा मी असं ऐकलं, हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये खाशाबांचं सुद्धा हे सुवर्ण पदक होतं, पण त्यांना कांस्य पदक मिळालं कारण अंपायरनं चुकीचा निर्णय दिला खाशाबांच्या विरोधात. नाही तर खाशाबा त्यावेळी सुवर्ण पदक घेतलं होतं असं म्हणतात. दिल्लीचं ऑल इंडियाचं नॅशनलच्या गेम्स आहेत त्या सतत दिल्लीलाच भरवल्या जातात. बरोबर, त्या स्पर्धा आपण सुद्धा आणल्या पाहिजे महाराष्ट्र सरकारनं. बर त्या स्पर्धेचं गोडबॉंगल इतकं मोठं आहे राजकारण तिथलं दिल्लीतलं. त्या स्पर्धेच्या नावाखाली दिल्ली सरकारला केंद्र शासन इतका मोठा अनुदान देतं की ती सगळं त्या दिल्लीतल्या सगळ्या शाळा आहेत त्या सगळ्या तुमच्या क्लास 1 शाळा सगळ्या क्लास 1च्या पद्धतीनं सजवून घेतात गेमच्या अनुदानाखाली. आम्ही आपली मुलं जातात ना त्याला मला प्रत्येक महाराष्ट्राला 9 नंबर शाळा, कर्नाटकला 10 नंबर शाळा, अशा शाळा दिल्या जातात. आणि तिथं मग आपली सगळे कॅम्प लावले जातात. तिथला अधिकारी 4:15 येऊन गरम पाणी मुलांना मिळलं का नाही बघितलं जात. अरे बापरे, इतकी काळजी घेतात मुलांची. बरोबर, इतक्या स्पर्धेचं शासन नियोजन छानपैकी करतं. दिल्ली सरकार त्या स्पर्धा सोडत नाही. बरोबर, आणि त्या स्पर्धा आपल्या महाराष्ट्र सरकारनं सतत फिरवत आणल्या पाहिजेत. मग आपल्या मुंबईत घेतल्या पाहिजेत, पुण्यात घेतल्या पाहिजेत, कोल्हापूरला घेतल्या पाहिजेत,
बेंगलोरला घेतल्या पाहिजेत, बेळगावला घेतल्या पाहिजेत किंवा तुमच्या हैदराबादला घेतल्या पाहिजेत. त्यामुळं त्या बाकीच्या राज्यांना सुद्धा न्याय मिळेल. बरोबर आहे साहेब, फार मोठी गोष्ट बोललेत. याची दखल घेणं गरजेचे आहे, हे गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी एक शोकांतिका आहे आपल्या क्रीडा क्षेत्राची, आपल्या महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राची, की कुस्ती हा खेळ कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे ह्या भागातला लोकप्रिय खेळ आहे. आणि ह्या खेळाचे वस्ताद, मार्गदर्शक, टीम मॅनेजर हे सगळे ह्या भागातले असावे. हे महाराष्ट्र शासनाचं क्रीडा खातं काय करतं, त्याचा सगळा जी टीम मॅनेजर आहेत, कोच आहेत, ती सगळे नागपूर, परभणी ह्या भागातली नेमतात. बर. आणि मग ती टीम मॅनेजर आपल्या मुलांना फोन करून सांगतात की तुम्ही नांदेडला या. बरोबर. तुम्ही नांदेडला या, तिथून आपण सचखंड एक्सप्रेसनं दिल्लीला जाऊ. मग ही नको ना शोकांतिका, ही मुलांची कुस्तीमधलं थोडंसं कमी ज्ञान आहे असं म्हणायचंय तुम्हाला. कुस्तीमधलं ज्ञान नाही, मुलांना काय त्रास होतो त्याचं ज्ञान नाही. आपण तिथे गेले आपला प्रोग्राम कसा आहे ती ज्ञान नाही. गेले की दुसऱ्या दिवशी कुस्त्या चालू होतात मुलांच्या, त्यामुळे मुलांना काही कळत नाही. मुलांना कळत नाही. म्हणजे अगोदर जायला पाहिजे, बिफोर एक 5-6 दिवस अगोदर जायला पाहिजे. कमीत कमी 3-4 दिवस तरी अगोदर जायला पाहिजे. फार मोठी गोष्ट ही, विचारच करण्याची गोष्ट आहे. हा. आणि तिथं लुडोलो केस्टो म्हणून स्टेडियम आहे. हा रशियन कोच होता इंग्रजाच्या काळात, त्याच्या स्मरणार्थ तिथं ते स्टेडियम बांधलेलं आहे. कुस्तीचं क्षेत्र आहे तिथं. इतकी सुंदर व्यवस्था आहे तिथं आपल्या मुलांसाठी की दिल्लीवाल्याला हरियाणावालेच कब्जा करून बसले त्याच्यावर. क्या बात आहे, क्या बात. मग आपलं राजकारते काय करते तिथे नेमकं, आपल्या राजकारत्यांना कुठल्याही तालमीत तिथं थारा नाही. कुठल्याही तालमीत तिथं छत्रसालला जा तुम्ही, किंवा खूप छडीत थांबला जा, किंवा हनुमान आखाड्यात जा, कोणी तुम्हाला महाराष्ट्र म्हणले पहिलं बाहेर जावं म्हणतात. का बरं? महाराष्ट्राबद्दल फार मोठी घृणा आहे तिथं. आणि मग आपल्या गुळमंडीमध्ये एका महाराष्ट्रीयनानं तालीम उभा केली आणि सगळी महाराष्ट्राची टीम तो तालमीतला सांभाळतो, प्राध्यापक शिक्षक आहे. बर 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 बर. मग आम्हाला त्यांना शाळेत येऊन सांगितलं महाराष्ट्रवाले तुम प्रॅक्टिस केली आपले तालीम मिळाली. मग तिकडे जायचं, तुम्ही तिथं जायचं दिल्लीत. बरं, आता ते झालं. तुम्ही तुमच्या मुलांना खुराक काय देत होता? आता तुमच्या वेळी तर तुमची परिस्थिती खराब होती, त्यामुळे तुमचा खुराक तुम्हाला कमी पडला. तुम्ही तुमच्या मुलांना खुराक काय देत होता साहेब? मुलांना हेच नेहमीच, सकाळी मटकी, दूध असायचं, थंडाई, दूध थंडाई असायचीच. वेगळा काय फार मोठा त्याला खुराक असं काय त्याला हत्तीचा खुराक घालावा लागत नाही. तुमची जिद्द लागते फक्त मोठी. खुराक तुमचा काही असू दे, खुराक काही असू दे, लाकडं फोडून खाल्ली तरी त्याला पसायला पाहिजे, त्या अंगात ताकद झाला पाहिजे, करंट झाला पाहिजे. फार मोठ्या गोष्टी आहेत, फार मोठ्या गोष्टी आहेत. आणि पैलवान घडवाचा तर हत्तीच्या खुराकाचा पैलवान घडत नसतो. बरोबर. हत्तीच्या खुराकानं हत्तीची पचन शक्ती बघा, मोठे मोठ्या लेंड्याच पडत असते, सगळं अन्न पचन होणार आहे. हत्तीचं खुराक चालू झालं तर लक्ष्मी सुद्धा तुमची अधपतन पावती. बर 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 बर. कराग्रे वस्ती लक्ष्मी, करामध्ये सरस्वती जी म्हटलं जातं. तुमच्या ह्या करामध्ये, ह्या तुमच्या हातामध्ये तुम्ही ताकद आणा, तुमच्या हातात लक्ष्मी वास करणार आहे. पण हातात ताकद नसेल तर लक्ष्मी वास करणार नाही, तुमचं अधपतन होणार आहे. क्या बात, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे साक्षात आज तुम्ही श्लोकाचं काही ज्ञान दिलं. बरोबर आहे. मग त्यामुळे तुम्ही हे सांगितलं तुमच्या आवडीचा पैलवान, तुमच्या काळातला तुमच्या आवडीचा पैलवान त्यावेळेचा कोण होता तुमचा, की जे तुमचा रोल मॉडेल होता, तुमच्या लक्षात राहायचा असा पैलवान? अग्नेल नेग्रो. अग्नेल नेग्रो. अग्नेल नेग्रो आवडीचा. का त्याच्यात काय गुण होते तो अग्नेल नेग्रोच्यात? अग्नेल नेग्रो पैलवान नम्रतेचा. आणि कवा सुद्धा माझी कुस्ती कुणाबरोबर ठरवली आहे, कुणासकट लावली आहे हे विचारत नव्हतो कुणाला. डायरेक्ट कुस्तीला जायचा. पंचांनी सांगितलं मुळात त्याला भाषेचा अडसर यायचा. मग थोडं मोडक्या मराठी हिंदीमध्ये आपलं त्याला समजावून सांगायचं. हात वर करा, त्या दुसऱ्या पैलवानाला त्याला हात वर करायला लावायचा. मग ह्याचा हायाला इकडे हात वर करायला लावायचा आणि मैदानात जायचं. पण फार 3ऱ्या सेकंदाला ती कुस्ती करून यायची. 3ऱ्या सेकंदात एवढं फास्ट? इतक्या फास्ट कुस्ती करायची. त्यामुळे तो तुमचा आवडीचा. आताचा तुमच्या आवडीचा पैलवान कोण? आताचा ते चालू आहे ती पैलवान. आताचा मला नरसिंह यादव आवडतो.
त्याचं जरी तो आपल्या राजकारणाचा बळीचा बकरा जरी ठरलेला असेल तर नरसिंग यादव नम्रतेचा पैलवान आणि महाराष्ट्राशी एकरूप झालेला पैलवान नरसिंग यादव. बरोबर. मग आपल्यातला आता तुमचा पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचा असेल, करण त्यात पण चांगला आहे, पण आता नवीन मध्ये बेताळ आहे किंवा तुमचा खडसे काय शिवराज राक्षे रागानं त्याला संपवला. शिवराजला महेंद्र गायकवाडला आणि शिवराज राक्षेला रागानं संपवलं. नाही, रागानं संपवलं असं म्हणता येणार नाही हो, नाही म्हणता येणार, कारण मी स्वतः होतो ते कुस्तीला. नाही, काही असू शेवट समाज आहे. बरोबर. समाजा पुढं तुमचं गैरवर्तन नको आहे. बरोबर आहे. समाजाला आदरायुक्त तुमचं वर्तन पाहिजे. तुमच्या अंगात ताकद आली म्हणजे तुम्ही हाती होऊ शकत नाही. बर 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 बर. त्यामुळे नम्र राहणं गरजेचं होतं. बरोबर आहे. हा एक संदेश आहे तुमचा, चांगली गोष्ट आहे. पण इन्स्टंट काही गोष्टी चुकतात त्यावेळी त्या लोकांच्या अजून चुका होतात, हे पण मान्य आहे आणि त्या समाजानं पण मान्य केलं. आणि कुस्तीगीर परिषदेत कुस्तीगीर संघानं सुद्धा विशेष म्हणजे तो विषय त्यांना माफ केलं. नाही, फार मोठं काम केलं त्यांनी. करू द्या, ते माफ करणं न करणं हा विषय, नेहमी नम्रता पाहिजे. की आता पैलवानांच्या मध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे साहेब, याबद्दल तुमचं मत काय हो? व्यसनाधीनच्या मुलांना पालकांनी पहिले लक्ष देऊन की व्यसनाधीनता चांगली नाही, हे स्वतः बी संपणार आहे आणि त्याच्या घराण्याचा लौकिक असणारा तो पण संपणार आहे. त्यामुळे व्यसनाधीनता बंद केली पाहिजे. व्यसनाधीनता बंदच केली पाहिजे. बंद केली त्याच्यावर सामूहिक बहिष्कार घातला पाहिजे. तुम्हाला असं कधी जाणवतं का हो, कुठल्या मैदानाला गेले एखाद्या मुलगा इंजेक्शन करून मैदानात आला असं मला जाणवतं का? मी थांबवलेत, मुलांची कुस्ती लावू दिली नाही. त्या असे अनेक समोर उदाहरण घडली. मी थांबवलेत त्या कुस्त्या, खेळू दिलं नाहीत, नाही खेळायचं म्हणून. तुम्हाला कळालं लगेच? हो, लगेच कळतं. त्यामुळे व्यसनाधीनता नको पाहिजे. व्यसनाधीनता नकोच आहे. त्यांच्या लॉंग टाईपसाठी म्हणजे जास्त दिवस जगण्यासाठी त्यांना त्रास देणार. मग तो त्याचा जगण्याचा विषय आपण काढायचा नाही. त्याला दीर्घायुष्य लाभावं आपण प्रार्थना करूया, पण त्याच्या कुळाचा लौकिक संपणारा हे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे. ते कसं कळतं हो तुम्हाला? जर एखाद्या मुलानं जर इंजेक्शन घेतलं असेल तर तुम्हाला कळतं कसं हो? त्याच्या वागण्यावर कळतं ना, त्याच्या बोलण्यावर लगेच कळतं ना. म्हणजे बोलताना कसं चाचपटणार नाही. तो जास्त उत्साही, माझी लावा नाही, पैसे द्या मला, लावा म्हणायचं, पैसे द्या, ओळखायचं की हे कार्यक्रम करून आलाय. बर बर. त्याच्या आचरणात बदल झाला. पैलवान नम्रतेचा पैलवान किंवा व्यसनाधीन नसणारा पैलवान काय म्हणतो, पुन्हाही कुस्ती लावा, शेवट माझी कुस्ती लावा. बरोबर. ही पद्धत असते. जो पैलवान मोठा होत राहतो तो म्हणतो माझी शेवट कुस्ती लावा. बरोबर. ही त्यातले संस्कार आहेत. बरोबर. आणि ही जर घाई करायला माझी कुस्ती लावा, मला पुढच्या मैदानाला जायचं, लगेच ओळखून घ्यायचं, काहीतरी शांतपणा जादा केलाय. बरोबर आहे. मी तुम्हाला ओळखतो. आणि खेळताना ओळखतो का तुम्हाला? खेळायला लागल्यावर की कसे त्याच्या डावावर वगैरे तुम्हाला ओळखतो का? तिथपर्यंत जाऊ दिलं नाहीत मी. बरोबर. म्हणजे जाऊ दिलं नाही तिथपर्यंत. खेळत नाही, तुला खेळायचं नाही म्हणून. मग तुम्ही असे एखादा पैलवान बघितला का हो की ते खेळताना तुम्हाला त्याला धारा तिथे पडला, खाली पडला, त्याचं नुकसान झालं एखादा खेळाडू तुम्ही बघितलं का? सोलापूरचं उदाहरणच आहे ना. तुम्ही बघितलं स्वतः डोळ्यानं? हो, कोल्हापूरच होतं गुंड्या. तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितलं. त्यामुळे आणि ते चुकून झालं पण त्यांचं आयुष्य बर्बाद झालं, करिअर नुकसान. कुळ संपलं. कुळ आपण म्हणतो ना 7 पिढ्याचा उद्धार होतो कुळाला. नुसत्या वासुदेवाला दान दिलं तर 7 पिढ्याचा उद्धार होतो. तसं अशी एखादी चूक जर केली तर 7 पिढ्याचं लौकिक संपतो. बरोबर आहे. नवीन पिढी आहे, यांना तुम्ही काय संदेश देशील? यांनी खेळाबरोबर शिक्षण पण घ्यावं असं तुमचं मत आहे का? शिक्षण घेतलंच पाहिजे. बरोबर. शिक्षण घेतलंच पाहिजे आणि मर्यादित राहू नका. मोठी स्वप्न पहा. आपण आज जग आपल्या मुठीत आहे मोबाईलच्या क्रांतीमुळं. आपल्याला काही गोष्टी मिळेल न मिळेल, पण त्याच्यापेक्षा पलीकडचं जग आहे ना, त्या जगात जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या गावाला, तुमच्या कुळाला, तुम्हाला स्वतःला ह्या जगाच्या बाजारात तुम्ही उभा करताय, ही तुम्ही शोधलं पाहिजे पहिलं. आणि त्या दिशेने वाटचाल केली.
क्या बात आहे. आज अक्षरशः पंढरीमध्ये आज भोसले मामाने भाऊनी आम्हाने जे मार्गदर्शन केलं ते फार अप्रतिम असं मार्गदर्शन आहे. त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला एवढं सांगेन की बिराजदार मामा असू द्या, दीनानाथ अण्णा असू द्या, सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेला पैलवान आहे. त्याचबरोबर लक्ष्मण वडार यांच्या बरोबर सुद्धा राहिलेले पैलवान आहेत आणि महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर आणि जिजो निगुरे यांच्यावर कुस्ती खेळलेले पैलवान आहेत. त्याने आपली 2 मुलं हिऱ्यासारखी घडवलेली आहेत. एक DYSP आहे, दुसरा पण ऑल इंडिया चॅम्पियन. दोन्ही मुलं ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. चांगले पैलवान घडवतो आहे. तर असा कुस्तीचा इतिहास जपण्याचा प्रयत्न. हे पंढरपूर हे साधं गाव आहे. मला माफ करा मी साधं म्हणतो ह्यासाठी की हे दुष्काळी एरिया जिथं काही पिकत नाही अशा एरियातून माणसानं आपण स्वतः पैलवान झाले तर आपण यशस्वी न झालो पैलवानकीमध्ये म्हणून आपल्या मुलांना यशस्वी केलं आणि इतिहासामध्ये आपलं नाव अमर करण्याचा प्रयत्न केला. अशा महान पैलवानाजवळ मी आलो आणि यांची मुलाखत ऐकताना अक्षरशः फार मोठी ऊर्जा मला मिळाली आणि नवीन पिढीला नक्कीच ऊर्जा मिळाली एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी इथं त्यांचे शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार साहेब.